नमस्कार, मी दत्ता कानवटे. मी आज तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली एक अशी कबर दाखवणार आहे, जिथे कबर तर आहे, मात्र त्या कबरीमध्ये मृतदेह नाही आहे, पार्थिव नाही आहे. ऑटोमन साम्राज्याच्या सम्राटासाठी ही कबर बांधण्यात आली होती, मात्र त्यांचा मृतदेह इथं कधीच आणला नाही आणि पुरला सुद्धा नाही. मात्र ती कबर आजही अस्तित्वात आहे आणि आपण बघू शकतो की आपल्या समोर दिसत असलेली ही जी कबर आहे ती कबर आहे ऑटोमन साम्राज्याची, अर्थात तुर्की या देशाचे शेवटचे सम्राट अब्दुल माजिद यांची, ज्यांना सुलतान अब्दुल माजिद असं सुद्धा म्हटलं जातं. इस्लाम धर्म जो आहे तो इस्लाम धर्मामध्ये खलिफा ही पद्धत होती आणि या खलिफांनी संपूर्ण इस्लामाचे त्यांना धर्मगुरू मानलं जायचं आणि त्यांचा राजवंश सुद्धा होता, जो तुर्कीमध्ये ऑटोमन साम्राज्य म्हणून तो राजवंश होता आणि त्या राजवंशाचे ते प्रमुख आणि इस्लामाचे खलिफा हे सुद्धा पद त्यांच्याकडे होतं. परंतु ज्या वेळेला इंग्रजांनी संपूर्ण जगभर आपलं राज्य प्रस्थापित करायला सुरुवात केली, त्यावेळेला पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये याच तुर्कीच्या खलिफांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले होते. त्यामुळे ज्या वेळेला या तुर्कस्तानाचा पराभव झाला, त्यावेळेला इंग्रजांनी याच खलिफांचं हे जे राज्य आहे ते ताब्यात घेतलं, खलिफांना पदच्युत केलं आणि त्यांना निर्वासित केलं. अर्थात ते जे खलिफा होते अब्दुल माजिद हे फ्रान्समध्ये राहायला लागले. आता ही बघा, ही कबर आपल्या जवळ आलेली आहे. पुढचा इतिहास सांगतो, मात्र सुरुवातीला कबर बघा. अत्यंत सुंदर ठिकाणी ही कबर बांधण्यात आलेली आहे, आखीव रेखीव आहे आणि याचा परिसर जर बघितला तर ही कबर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथल्या सुलीभंजन परिसरातल्या डोंगरावरती. इथून सगळीकडे जर आपण बघितलं तर असा विस्तीर्ण प्रदेश, छान परिसर दिसतो. तर डोंगराच्या काठाला असलेली ही कबर आहे आणि या कबरीच्या आतमध्ये जर आपण आलो तर कबर फार सुंदर बांधण्यात आली होती आणि एवढी कबर सुंदर बांधली, मात्र इथं मृतदेह जो आहे, पार्थिव जे आहे तुर्किस्तानच्या सम्राटाचं, इथं दफनच करण्यात आलेलं नाही. आता अनेक प्रश्न जे आपल्याला पडलेले असतील. आता समोर जर आपण बघितलं तर ही बाजूनं ही सगळी समाधी आहे आणि इथं आतमध्ये जर आपण बघितलं तर इथं ही अशाला रिकामी जागा अशीच ठेवलेली आहे. जर का अब्दुल माजिद यांचा पार्थिव देह भारतात आणला गेला असता तर कदाचित इथं जी ही खोल जागा ठेवण्यात आलेली आहे, इथं त्यांचा पार्थिव जो आहे तो दफन केला असता, त्यांचं शरीर मृतदेह जे आहे तिथं दफन केलं असतं आणि यावरतीच एक सुंदर आणखीन आतल्या बाजूला जी समाधी आपण म्हणतो कबर, ती इथं बांधली गेली असते आणि त्याच्यावरचा हा सगळा टोप आहे. आता हा बघा, हा सगळा जो कबरीचा भाग आहे तो अत्यंत सुंदर आखीव रेखीव याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, प्रशस्त बांधकाम करण्यात आलेलं आहे. आता इकडला जर आपण हा कोपरा बघितला तर इथं सुद्धा एक सुंदर वेगवेगळ्या पद्धतीची डिझाईन काढण्यात आलेली आहे. त्याला मुस्लिम शैलीतले, इस्लामी शैलीतले आकार सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या वर जर आपण बघितलं ना तर तिथं खिडक्या सोडलेल्या आहेत. अगदी चारी बाजूनं या सगळ्या खिडक्या ज्या आहेत ते इथं सोडलेल्या आहेत, म्हणजे तिथून वारा आत यावा, प्रकाश आत यावा यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. आणि ही अशी रचना करण्यात आल्यामुळं या कबरीमध्ये सगळीकडे जे आहे ते प्रकाश दिसतो, म्हणजे इथे कुठे अंधार किंवा अशी परिस्थिती नाही. अत्यंत मोकळ्या वातावरणातली ही चांगली कबर आहे आणि कबरीला हे चारही दरवाजे, तिथं हे विटांचं बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र ते पाडलेलं आहे. मात्र ते नंतरचं बांधकाम आहे. आधी अशा स्वरूपाची जाळीदार कामं जी आहेत तिथं करण्यात आली होती. तर ही समाधी इथं कसे काय आली असा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की ऑटोमन साम्राज्याचे जे सम्राट होते, ज्यांची ही कबर आपण बघतोय, सुलतान अब्दुल माजिद यांची मुलगी, आपले हैदराबादचे जे निजाम होते मीर उस्मान अली, त्यांचा मुलगा होता नवाब आजम जहा. या आजम जहाला त्यांची मुलगी दिली होती, जिचं नाव होतं दुर्रे सेवार सुलतान. अत्यंत सुंदर होती, तुर्कस्तानातली ती महिला होती, राजघराण्यातली होती, जिच्या राजघराण्याला 600 ते 700 वर्षाची परंपरा होती आणि इस्लामाचे सर्वोच्च धर्मगुरू होते, खलिफा होते. त्यांची ती मुलगी होती जी निजामाच्या मुलाला देण्यात आली होती, दुर्रे सेवार. आपण इंटरनेटवर आजही तिचे फोटो काढून बघू शकता. फार सुंदर अशी ती होती आणि तिचं लग्न निजामाच्या मुलाशी झालं होतं, आजम जहाशी. आणि ज्या वेळेला तुर्कस्तानामध्ये क्रांती झाली, तिथलं खलिफा हे जे पद होतं ते पद जे आहे ते रद्द करण्यात आलं आणि ते पद रद्द करण्यात आल्याच्या नंतर अब्दुल माजिद जे आहेत ते फ्रान्समध्ये राहायला लागले आणि त्यांचं जेव्हा अंतिम समय जवळ आला, त्यांना जे वृद्धापकाळाने त्यांचं निधन होईल अशी जेव्हा शक्यता वाटली, त्यावेळेला निजामाच्या बायकोने, अर्थात आजम जहा यांच्या मुलीने, त्यांची इकडं तर निजाम त्यामुळे
स्वर्गाहून सुंदर असलेली जागा असं सांगितलं जातं. त्या स्वर्गाहून सुंदर असलेल्या जागेवरती तर अत्यंत सुंदर स्वर्गासारखा प्रदेश दिसतो. फक्त स्वर्गाहून सुंदर असलेल्या प्रदेशामध्ये आपल्या बापाचे असतात ऑटोमन साम्राज्य, इस्लामाचे सर्वोच्च धर्मगुरू खलीफा समाधी असाव्या सहज वाटतं. आणि इंजिनिअरिंगच्या इतिहासात हा सगळा समाधी तिथं बांधून अब्दुल माजीद त्यावेळेला त्यांच्यामधलं स्थान संभाजी मुखांना त्यांचं दफन करायचा त्याचा विचार होता. मात्र ज्यावेळेला अब्दुल माजीद यांना निधन झालं त्यावेळेला अब्दुल माजीद यांना मगिले त्या पद्धतीनंतर सर्वोच्च धर्मस्थळ म्हणून त्याला ओळखले जातं. तर मग त्या मगिला त्याचं मगिलेमध्ये त्यांना दफन करण्यात आलं. शेवटचे शब्द शेवटचे धर्मगुरू त्यांना दफन करण्यात आलं. त्यामुळे ही कबर जी आहे ती मृतदेहाशिवाय सुनिश्चित ही कबर राहिलेली आहे. जी सुंदर बांधण्यात आलं होतं तिथं जर कदाचित ऑटोमन साम्राज्याचे अब्दुल माजीद यांचं दफन केलं असतं सगळा परिसर हराभरा राहिला असता. इथं लोकांची गर्दी राहिली असती आले असतात तर सगळा परिसर सुंदर केला गेला असता. मात्र त्यांचं मृतदेह इथे पुरला असतं त्यामुळे अर्थात महत्त्व शिल्लक राहिले. मात्र या कबरीकडं आजही आर्किटेक्चर नमुना एक सुंदरतेचा नमुना बघितलं जातं. म्हणजे अभ्यासक आहे त्या ठिकाणी आणि ते प्रकारमध्ये आहे ज्यांना एक महत्त्व केलं ते असं भिंतीवर असं विकृती करायचं होतं ही परिस्थिती आहे. केमाल पाशा एक नाव आपण हे केमाल पाशा ते होते ज्यांना अतातुर्क म्हणलं जातं. अतातुर्क म्हणजे काय तर त्यांचे पिता तुर्कस्तानचे राष्ट्रपिता तर ते केमाल पाशा होते. त्यांनीच अब्दुल माजीद यांच्या विरोधामध्ये क्रांती आधुनिकीकरण आणलं होतं आणि त्यांना सपोर्ट केला आणि त्यांनी खलिफा जे आहे ते पद रद्द केलं. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा खलिफांच्या समर्थनात खिलाफत चळवळ सुरू झाली. खिलाफत चळवळ सुद्धा त्यानंतर बंद झाली. असा हा एकंदरीत सगळा इतिहास आहे जो ऑटोमन साम्राज्याचा जे तो सर्वात मोठे शासक होऊन गेले अत्यंत श्रीमंत आणि राजवैभव लाभलेले सम्राट होऊन गेले. त्या सगळ्या राज परंपरेतला शेवटचा खलिफा म्हणजे अब्दुल माजीद होते. आणि अब्दुल माजीद त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी झाला होता आणि त्यांची जी कबर आहे त्या कबरमध्ये त्यांना प्रथमचा चर्चा आढळला आणि त्यावेळेला जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या निजामाचे सून त्यांची मुलगी होती. आणि असं असताना सुद्धा त्यांना या ठिकाणी आपण दफन करता आलं. मदिनीमध्ये कुठेतरी त्यांची तिथे कबर आहे. मात्र इथे हा सगळा सुंदर परिसर घडू शकला असता आणि अत्यंत चांगलं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकलं असतं. मात्र त्यांना या ठिकाणी दफन करता आलं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मृतदेह नसलेली एकमेव कबर आहे जी कबर या ठिकाणी आपल्याला पहा.